एकदा एक मुलगा त्याच्या वडिलांसोबत मार्केटमध्ये गेलेला होता. मार्केटमध्ये खूप वेळ फिरल्यानंतर त्याचे वडील त्या मुलाला घेऊन हॉटेलमध्ये जेवणासाठी गेले. मुलाला भूक नव्हती, कारण मुलगा काही वेळापूर्वीच त्याच्या मित्रांसोबत जाऊन जेवण करून आलेला होता. परंतु वडिलांच्या भीतीपोटी त्याने काही वडिलांना सांगितलं नाही की मला भूक नाही. आता हॉटेलमध्ये जेवायला गेल्यानंतर वडिलांनी जेवणाची ऑर्डर दिली आणि जेवण समोर आल्यानंतर जेवणामध्ये जवळपास 20 ते 25 प्रकारचे वेगवेगळे पदार्थ ठेवलेले होते. ठीक आहे. आणि हे सर्व पदार्थ त्या मुलाच्या आवडीचे सुद्धा होते. परंतु तो मुलगा काही केला ते पदार्थ खाईना. वडिलांना वाईट वाटलं. वडिलांना वाटले की इतके छान पदार्थ असताना सुद्धा हा मुलगा जेवत का नाहीये. त्यानंतर वडिलांनी त्याला विचारलं सुद्धा काही प्रॉब्लेम आहे का, तर तो नाही म्हणाला. वडील म्हणाले तुला दुसरे काही खाण्याची इच्छा असेल तर तेही तू खाऊ शकतो. वडील वेगवेगळ्या प्रकारे त्याला जेवणासाठी आग्रह करत होते किंवा जेवण बदलण्याचाही त्याला आग्रह करत होते. परंतु मुलगा जेवणाचं नाहीच म्हणत होता, कारण की मुलाला भूकच नव्हती. यामुळे वडील मात्र त्रस्त झाले. वडिलांना असं वाटलं की मी याच्या सगळ्या आवडीचे पदार्थ याला खाण्यासाठी आग्रह करतो, पण हा खात का नाहीये. आणि मुलाच्याही मनात थोडासा वडिलांविषयी राग निर्माण झाला की वडिलांना का कळत नाही की मला भूक नाहीये. आणि शेवटी दोघेही नाराज झालेत. बऱ्याच वेळा एक शिक्षक म्हणून आपल्या समोर सुद्धा अशीच परिस्थिती निर्माण होते बघा मित्रांनो, की आपण बऱ्याच वेळा आपल्या ज्ञानदानाचं कार्य करत असताना अतिशय प्रामाणिकपणे आपलं काम करत असतो आणि मुलांनी ते करावं अशी आपली इच्छा असते. परंतु जसं ह्या गोष्टीमध्ये आपल्या लक्षात आलंय की त्या मुलाला भूकच नाहीये, तर त्याच्यासमोर कितीही चांगले पदार्थ ठेवले तरी तो शेवटी खाणारच नाही. तर अगदी मुलांना ज्यावेळेस आपण शिकवतोय ना, तर त्या मुलांना किंवा त्या विद्यार्थ्यांना सुद्धा ज्ञानाची तितकी भूक असणं फार गरजेचं आहे. तुम्ही कोणत्या पद्धतीने शिकवताय, कसं शिकवताय हे जरी तितकंच महत्वाचं असलं ना, तरी सुद्धा जो ज्ञानार्जन करणारा विद्यार्थी आहे त्या विद्यार्थ्यामध्ये सुद्धा ती ज्ञान घेण्याची तितकीच भूक असली पाहिजे. ज्या उद्देशानं आपण त्याला शिकवतोय त्या उद्देशाप्रती त्याची जी आस्था आहे, त्याची जी इच्छा आहे, ठीक आहे, ज्यालाच आपण भूक म्हणू शकतो, ती त्याची तितकीच तीव्र असणं गरजेची आहे. जर त्याची ती भूक तीव्र नसेल तर आपले जे केलेले प्रयत्न असतात ते बऱ्याच वेळा विफल ठरतात आणि आपल्याला चीड येते. त्याच्या ठिकाणी तो मुलगाही बरोबर आहे, कारण की त्याला त्या ज्ञानाची भूकच नाहीये. आणि आपल्याला मात्र असं वाटतं की हा मुलगा हे समजून घेण्याचा प्रयत्न का करत नाही, किंवा हे विद्यार्थी हे समजून घेण्याचा प्रयत्न का करत नाही. मग आपण काय करावं? आपण ज्ञान त्या तीव्रतेने देऊ नये का, किंवा आपण त्या पद्धतीने शिकवू नये का? तर नक्कीच शिकवावं. आपण आपलं ज्ञानदानाचं कार्य सुरूच ठेवावं. ज्या विद्यार्थ्याला ती भूक असेल तो विद्यार्थी नक्कीच ते ज्ञानार्जन करून घेईल. बघा तुम्हाला काय वाटतं.